विद्यार्थी मित्रांनो, रोजच्या व्यवहारातील उदाहरणे सोडवण्यासाठी अंकगणिती श्रेणीची सूत्रे आणि गुणधर्म उपयोगी पडतात. तर या सूत्रांच्या सहाय्याने आणि उदाहरणात दिलेल्या अटीनुसार आपण समीकरणे आपल्याला लिहिता येतात आणि ती समीकरणे सोडवून शाब्दिक उदाहरणांमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला देता येतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या अंकगणिती श्रेणीचे उपयोजन कसे केले जाते ते पाहणार आहोत. इथं एक पहिलं उदाहरण आपण पाहूयात. मिक्सर तयार करणाऱ्या एका कंपनीने 3ऱ्या वर्षी 600 मिक्सर तयार केले आणि 7व्या वर्षी 700 मिक्सर तयार केले. दरवर्षी तयार होणाऱ्या मिक्सरच्या संख्येतील वाढ ठराविक असेल तर पुढील संख्या काढा. पहिल्या याच्यामध्ये पहिल्या वर्षीचे उत्पादन, दुसरा प्रश्न 10व्या वर्षीचे उत्पादन आणि तिसरा आहे पहिल्या 7 वर्षांतील एकूण उत्पादन. आता याच्यामध्ये असणारे तिन्ही प्रश्न जे आहेत तर ते आपण सोडवून पाहूयात. याची उकल काय येते ते आपण पाहूयात. या उदाहरणाची उकल आता आपण पाहूयात. कंपनी तयार करत असलेल्या मिक्सरची संख्येतील वाढ ही दरवर्षी काय असते? ठराविक असते. इथं बघा आता मिक्सरची संख्येतील वाढ दरवर्षी काय आहे? दरवर्षी ठराविक असते. तर इथं यावरून लागोपाठच्या वर्षातील उत्पादन या संख्या अंकगणिती श्रेणीत आहेत असं आपण सांगू शकतो. म्हणजे आता इथं पहिल्यांदा काय विचारलं बघा, पहिल्या वर्षीचे उत्पादन विचारलेलं आहे. मी आता पहिलं आपण काय करूया, इथं उदाहरण याच्यामधला उदाहरणातला पहिला जो भाग आहे तर तो आपण सोडून बघूया. इथं nव्या वर्षात Tn मिक्सर जर तयार केले आहेत, मिक्सर तयार केले आहेत असे आपण मानू. तर दिलेल्या माहितीवरून इथं आता 3ऱ्या वर्षी 600 मिक्सर तयार केले आहेत. म्हणजे T3 किती आहे? 600. आणि 7व्या वर्षी 700 मिक्सर तयार केलेत. म्हणजे T7 बरोबर किती आहे? 700. तर आपल्याला माहिती आहे की Tn बरोबर A अधिक n वजा 1 D. तर इथं आपण काय करू शकतो, इथं पदांची संख्या जी आहे तर ते आपण काढू शकतो. आता इथं T3 बरोबर काय असणार बघा, पहिलं पद काय आहे इथं? 600 अधिक T3 बरोबर काय आहे इथं? 600 आहे. म्हणजे 600 बरोबर इथं आता बघा n किती आहे? 3 आहे. म्हणजे हे A अधिक 3 वजा 1 D होईल. म्हणजेच काय होणार बघा, हे 600 बरोबर A अधिक 3 वजा 1 2 D. हे आपलं काय मिळालं? आपल्या पहिला समीकरण मिळालं. आता तसं 7व्या वर्षी पण एकूण किती आहेत? 700 एवढे काय झाले आहेत? मिक्सर तयार केलेले आहेत. तर इथं T7 बरोबर पण काय होणार बघा, A अधिक 7 वजा 1 D असं होईल तयार. म्हणजे इथं पण कसं होणार? A अधिक 7 वाजून 1 गेले 6 D आणि एकूण किती मिक्सर तयार झालेले आहे?
700 मिक्सर तयार झाले आहेत. हे आपल्याला समीकरण दुसरं मिळेल. आता इथं ए अधिक 2D बरोबर 600 म्हणून ए बरोबर हे 2D का होतील, पक्षांतर होतील याचं, म्हणजे बरोबरच्या पलीकडे जातील उजव्या बाजूला, आणि ए बरोबर 600 वजा 2D तयार होईल. आता ही जी किंमत आहे ही किंमत आपण काय करूयात, समीकरण 2 मध्ये ठेवू. ही जी किंमत आहे समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 काय आहे बघा, समीकरण 2 आपलं ए अधिक 6D बरोबर 700. ए अधिक 6D बरोबर काय आहे, 700. हे समीकरण दुसरं आहे. आता एची किंमत काय घेणार आपण, 600 वजा 2D घेणार आहोत. मग ही किंमत एची काय करायची, या समीकरणामध्ये घालायची आपल्याला. म्हणजे 600 वजा 2D अधिक 6D बरोबर 700 असं हे काय होईल, तयार होणार आहे. आता इथं 2D आहे आणि इथं 6D. इथं मात्र काय आहे, चिन्ह भिन्न आहेत, त्यामुळे यांची वजाबाकी होईल. म्हणजे 600 6Dमधून 2D गेले, 4D बरोबर 700. आता हे कसं तयार होणार बघा, हे 600 आपण पक्षांतर करून बरोबरच्या उजव्या बाजूला आणू शकतो. म्हणजे 4D बरोबर 700 वजा 600 म्हणून 4D बरोबर 100. आता म्हणून काय होणार बघा, म्हणजे कसं होणार, D बरोबर इथं गुणाकार आहे, इथं बरोबरच्या पलीकडे गेल्यानंतर याचं काय होईल, भागाकार, आणि हा भाग काय करू शकतो आपण, घालवू शकतो. म्हणजे इथं 4 एके 4, 4 दोन्ही 8 आणि 4 पंचे 20. म्हणजे इथं D बरोबर आपल्याला काय मिळाले आहे, 25 मिळालेलं आहे. आता ही जी Dची किंमत आहे तर त्याच्यावरून आपण ए काढू शकतो. जसं आता बघा इथं ए अधिक, इथं पहिलं समीकरण काय बघा, ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये घालू शकतो. पहिलं समीकरण काय आहे, ए अधिक 2D आहे. मग आता ए अधिक 2D बरोबर 600. म्हणजे इथं कसं होईल बघा, म्हणून ए अधिक 2 गुणिले 25 बरोबर 600. म्हणून ए अधिक 25 दोन्ही 50 बरोबर 600. म्हणजेच ए बरोबर किती होईल बघा, 600 वजा 50 म्हणजेच किती, 550. म्हणून पहिल्या वर्षातील उत्पादन किती असणार आहे, इथं पहिल्या वर्षातील उत्पादन किती असणार आहे, 550 मिक्सर, 550 मिक्सर होते. आता हा काय झाला, पहिला भाग झाला आपला. म्हणजे हे पहिलं त्याच्यातलं काय केलं, उदाहरणामध्ये आपण सोडवलेलं आहे. म्हणजे पहिल्या वर्षीचे उत्पादन पहिल्यांदा काय केलेलं, विचारलेलं होतं. आणि अशा प्रकारे काय केलं आपण, हे उदाहरण पहिला भाग जो आहे तर तो काय केला आपण, सोडवलेला आहे. आता आपण काय करूया, याच्यातला दुसरा जो भाग आहे, दुसरा काय आहे याच्यातला भाग बघा, की 10व्या वर्षीचे उत्पादन त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे परत पुन्हा आता हे सूत्र आपण घेऊया, TN बरोबर ए अधिक N वजा 1D. आता इथं TN बरोबर किती, TN बरोबर 10 बरोबर ए आता आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे पहिल्या वर्षीचं उत्पादन मिळालेलं आहे ते किती आहे, 550 आहे. अधिक कितव्या वर्षाचं काढायचं आपल्याला, 10, म्हणून 10 वजा 1. आणि डी पण आपल्याला माहिती आहे, डी किती काढला आपण, 25 काढलेला आहे. ती किंमत आपण याच्यामध्ये घालूया, 25 बरोबर. आता
50 अधिक 10 वजा 1 9 गुणिले 25. हा गुणाकार करायचा म्हणजे बरोबर 550 अधिक किती होणार आहे बघा 25 नव्हे 225. आणि हे बेरीज जर केली आपण बेरीज करूया आपण इथं 550 अधिक 225 म्हणजे 5 2 आणि 7 ही काय झाली आपली बेरीज झालेली आहे. म्हणजे इथं बरोबर किती झालं 705 आणि 2 7 येते 775. म्हणजे आपण इथं लिहू शकतो म्हणून 10व्या वर्षातील उत्पादन किती मिक्सर 775 मिक्सर होते. एकाला आपला आता हा दुसरा भाग आपण सोडवलेला आहे याच्यावरून. आता इथं तिसरा भाग काय विचारलेला बघा याचा. तर पहिल्या 7 वर्षातील एकूण उत्पादन किती असं विचारलेलं आहे. आणि म्हणून आता बघा पहिल्या 7 वर्षातील उत्पादन काढण्यासाठी आपण SN हे काय करूया सूत्र वापरूया. म्हणजे इथं 7 वर्षांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे. म्हणजे N एवढ्या पदांची बेरीज म्हणून आपण SN हे काय करूया आपण इथं सूत्र वापरू. आता बघा SN बरोबर N/2 2A अधिक N वजा 1 कंस पूर्ण. हे काय झालं या सूत्रामध्ये आपण किमती घालूया. किती वर्षांची पण आपल्याला बेरीज करायची एकूण उत्पादन काढायचं आहे 7 वर्षांचं म्हणजे S7 बरोबर N किती आहे 7 आहे गुणिले तर 2. आता इथं आपण कसं येतं बघा इथं आता इथं A किती काढला होता बघा मगाशी आपण. तर A किती काढलेला 550 आपला आलेला आणि D किती होतं 25 होता. तर आपण काय करूया याच्या किमती याच्यामध्ये घालूया. A किती आहे 550 अधिक N किती 7 वजा 1 आणि D किती होता 25. तर ह्या किमती आपण घातल्या. आता बरोबर 7/2 तर यांचा गुणाकार किती इथं आपण करूया 550 गुणिले 2 2 0 5 2 10 चला 1 5 2 10 आणि 1 11. हा काय झाला हा गुणाकार इथं 1100 आला. अधिक 7मधून 1 गेले 6 म्हणजे 6 गुणिले 25 25 सख्खं किती 150 म्हणजे 7/2 कंसात 1100 अधिक 25 सख्खं किती 150 म्हणजे 150. आता ही बेरीज करायची आपल्याला कशाची 1100 अधिक काय करायचं 150 करायचं आहे म्हणजे 0 5 2 आणि 1 इथं 7/2 गुणिले किती होणार आहे 1250. आता हा भागाकार आपण करू शकतो. इथं भाग जातोय 2 के 2 2 सख्खं 12 2 2 4 आणि 1 उरला 2 पंचे 10 बरोबर. हा गुणाकार किती आला बघा 7 गुणिले 625. आता काय करूया आपण 625ला काय करूया 7ने गुणूया 7 5 35
7 दोन्ही 14 आणि 3 17, हातचा आले 1, 7 सख्खन 42 आणि 1 43, म्हणजे 4375. म्हणजे म्हणून इथं आपण उत्तर लिहू शकतो, पहिल्या 7 वर्षात 4375 मिक्सरचे उत्पादन केले. हे काय झालं, आपलं उत्तर झालं. म्हणजे हा झाला उदाहरणाचा तिसरा भाग झालेला आहे. दुसरं एक उदाहरण बघूया आपण आता. अनवर दर महिन्याला ठराविक रकमेची बचत करतो. पहिल्या महिन्यात तो 200 रुपये बचत करतो, दुसऱ्या महिन्यात 250 रुपये बचत करतो, तिसऱ्या महिन्यात 300 रुपये बचत करतो. तर 1000 रुपये बचत कितव्या महिन्यात होईल? त्या महिन्यात त्याची एकूण किती बचत झाली असेल? या उदाहरणाचं आता आपण सोडवून पाहूयात. या उदाहरणाचे आता उकल आपण पाहूयात. याच्यामध्ये पहिल्या महिन्यातील बचत 200 रुपये आहे, ते आपण इथं लिहूयात. पहिल्या महिन्यातील बचत 200 रुपये आणि दुसऱ्या महिन्यातील बचत किती आहे? 250 रुपये. तर याप्रमाणे दरमहा होणारी बचत किती असणार आहे बघा. दरमहा किती बचत होईल? दरमहा बचत म्हणजे पहिल्या महिन्यात 200, दुसऱ्या महिन्यात 250, मग पुढे तिसऱ्या महिन्यात 300 आणि अशी काय होणार आहे? ही बचत प्रत्येक महिन्यात केली जाणार आहे. म्हणजेच काय, ही काय आहे, इथं दोन पदांच्या मध्ये काय आहे, एक ठराविक असं काय आहे, फरक आहे, जो सामान्य फरक स्थिर आहे. तर म्हणून ही काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे. ही काय अंकगणिती श्रेणी आहे. आता इथं बघा, येथे ए बरोबर काय आहे? 200 आहे आणि फरक जो आहे म्हणजे डी जो आहे तर तो किती आहे? 50 आहे. इथं आपण काय करू शकतो, आता TNचे सूत्र वापरू शकतो. आपण सूत्र वापरून पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? n काढायचं आहे. प्रथम आपण काय करूया? प्रथम n काढू आणि मग त्याच्यावरून काय करूया? आपण SN काढूया. मग पहिल्यांदा TNचं सूत्र काय आहे बघा, A अधिक N वजा 1 कंसाच्या बाहेर D म्हणजे गुणिले D, बरोबर. आता A किती आहे इथं? 200 अधिक N जो आहे तर तो किती आहे? आपण तो काय करायचा आहे? आपल्याला काढायचा आहे. म्हणून N आहे तसंच 1 गुणिले D किती आहे? 50. आता काय करूया? आपण हा गुणाकार करूया, म्हणजे 50नी कंसाला गुणूया, म्हणजे 50N वजा 50 एके 50. आता बघा इथं, आता बघा 1000 रुपये बचत कितव्या महिन्यात होईल हे आपल्याला काढायचं आहे. तर म्हणून 1000 बरोबर आता इथं आपण काय करू शकतो, इथं एक राहिला बघा 200 आणि 50 यांची काय होते? वजाबाकी होते. म्हणजे इथं 200मधून 50 गेले, 150 अधिक 50N हे होणार आहे इथं. म्हणजे इथं 1000 बरोबर 150 अधिक 50N. आता हे सोडूया आपण. हे 150 पक्षांतर होऊन इकडे येतील. 1000 वजा 150 बरोबर 50N. 1000मधून 150 गेले, वजाबाकी केले, 0 इथं गेला, हातचा आला इथं आणि 10मधून 5 गेले, 5 उरले,
आणि इथं किती झाले 8 उरले. म्हणजे इथं किती होणार आहेत 850 बरोबर 50 n. याचाच काय अर्थ होतो का, हे काय लिहू शकतो आपण 50 n बरोबर 850 असं आपण लिहू शकतो. आता म्हणून n बरोबर किती होतील बघा, हे 50 आहेत, गुणाकाराची क्रिया आहेत, इकडे गेल्यानंतर काय होतील ते भागाकार. म्हणजे 850/50 हे गेलं 0 0. आता 5ने काय करूया 85ला भाग घालूया. 5 एके 5, 5 एके 5 3 उरले आणि 5 सत्ते 15. म्हणजे इथं किती आलं, म्हणून n बरोबर किती आलं 17 आलेलं आहे. म्हणून आता आपण इथे लिहू शकतो 1000 रुपयेची जी बचत आहे, 1000 रुपये बचत कितव्या महिन्यात होईल 17व्या महिन्यात होईल. ही कितव्या महिन्यात होईल 17व्या महिन्यात होईल. आता 17 महिन्यात एकूण बचत किती होईल ते काढूया आपण. एकूण बचत किती ते आपण काय करूया आता शोधूया. त्याच्यासाठी कोणतं सूत्र वापरायचं आहे, आपण सूत्र वापरायचं SN हे सूत्र वापरूया आपण. म्हणजे इथं आपण सूत्र वापरू शकतो SN बरोबर n/2 2a अधिक n वजा 1d. आता आपण काय करूया, याच्यात किमती घालूयात. SN किती, n किती आहे 17व्या महिन्यात आपल्याला काढायचे, म्हणजे 17 आलं छेद 2. तर a किती आलेला मगाशी पहिला पद a म्हणजे काय पहिलं पद ते किती आहे 200 आहे, अधिक n 17 वजा 1 आणि d किती आहे 50 आहे बरोबर 17/2. आता काय करायचं याचा गुणाकार 400 अधिक 17मधून 1 गेले 16 गुणिले 50. आता हा गुणाकार करूया आपण 16 गुणिले 50. इथे 0 6 30 हा चाललेले 3 5 एके 5 आणि 3 8. म्हणजे इथं 17/2 कंसात 400 अधिक होतील 800. म्हणजेच हे कसं होणार बघा 17/2 400 आणि 800 यांची बेरीज 400 आणि 800 यांची बेरीज किती होईल 4 आणि 8 1200. ही काय होणार आहे 1200 बेरीज होईल. म्हणजे गुणिले इथं किती होणार आहेत 1200. आता याला काय करू शकतो आपण भाग घालू शकतो. म्हणजे बे के बे सख्ख 12 आणि ह्या शून्यात 2 वरच्या बरोबर 17 गुणिले किती आलं इथं आता 600. तर इथं आपण आता हा गुणाकार करू शकतो. इथं 2 शून्य देऊ आणि 17 सख्ख 102. तर इथं 17व्या महिन्यात मग आपलं किती उत्तर आलं बघा 10,200 रुपये. तर म्हणून 17व्या महिन्यात एकूण बचत किती होणार आहे 10,200 रुपये होईल. तर असं काय केलं आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. हा उदाहरणाचा पहिला भाग आहे. आणि याच्यानंतर हा काय आहे दुसरा भाग आहे. इथं आता आणखीन एक उदाहरण बघूया आपण.
एका गावात 2010 साली 4000 लोक साक्षर होते. ही संख्या दरवर्षी 400ने वाढते, तर 2020 साली किती लोक साक्षर असतील? तर आपण याची उकल बघूया. म्हणजे कसं होईल बघा. आता हे 2010 साली 4000 लोक साक्षर आहेत. 2011 साली म्हणजे दरवर्षी काय होणार आहे? ही संख्या 400ने वाढणार आहे. म्हणजे 11 साली 4400 होतील, 2012 साली 4800 होतील. असं 2020 साली ही संख्या किती असेल हे काय करायचं आपल्याला काढायचं आहे. तर इथं आपल्याला इथे काय केलं, आपल्याला श्रेणी मिळालेली आहेत. ही अंकगणिती काय आहे? श्रेणी आहे. इथं ए म्हणजे पहिलं जे पद आहे तर ते काय आहे? 4000 आहे. याच्यामधला फरक जो आहे स्थिर आहे तो किती आहे? 400 आहे. तो कसा काढतो आपण? T2 वजा T1. याच्यानंतर आता ही किती वर्ष होतात बघा. 2010, 11, 12, 13, 14 असं 20पर्यंत मोजलं तर हे काय होतात? ही n ही संख्या किती होते? 11. म्हणजे 11 वर्षांनी आपल्याला काय करायचं आहे? हे किती साक्षर लोक होतील हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे इथं आपल्याला Tn काढायचं आहे. Tn बरोबर हे जे सूत्र आहे तर ते काय करायचं आपल्याला इथं वापरायचं आहे. Tn बरोबर a अधिक n वजा 1 कंसात, कंसाच्या बाहेर म्हणजे d गुणिले d. तर इथं आता a किती आहे? 4000 आहे. अधिक n किती आहे? 11 वजा 1 गुणिले d किती? 400. तर आता हे काय करूया आपण? सोडवूयात. इथं 4000 अधिक 11तून 1 गेले 10 गुणिले 400. हा गुणाकार करूया आपण. म्हणजे 4000 अधिक 1 2 3 0 आणि 4 1 4. म्हणजे 4000 अधिक 4000 बरोबर 8000. म्हणजे इथं आपल्याला काय सांगता येईल? 2020 साली 8000 लोक साक्षर असतील. तर झालेली सर्व उदाहरणे काय करायची आहेत? विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये सोडवून घ्यायची आहेत. इथं आता आणखीन एक उदाहरण आपण बघूयात. काय उदाहरण पहा. श्रीमती शेख यांना 2015 साली वार्षिक पगार 1,80,000 रुपये मिळेल अशी नोकरी मिळाली. ऑफिसने त्यांना दरवर्षी 10,000 रुपये वाढ द्यायचे कबूल केले. तर कितव्या वर्षी त्यांचा वार्षिक पगार 2,50,000 रुपये होईल? असा काय आहे? हा प्रश्न आहे. आता इथं आपण याची सारणी तयार करू शकतो बघा. पहिल्या वर्षी म्हणजे 2015 साली त्यांना 1,80,000 एवढा पगार होता. प्रत्येक वर्षी त्यांना काय आहे? दरवर्षी त्यांना 10,000 रुपये वाढ द्यायचं काय तो ऑफिसनं कबूल केलं होतं. म्हणजेच काय होतं बघा, दुसऱ्या वर्षी 1,80,000 अधिक काय होतील? 10,000 होतील. म्हणजे प्रत्येक वर्षाचा फरक जो आहे तर तो किती आहे? 10,000 रुपये आहे. पहिल्या वर्षी काय आहेत? 1,80,000 रुपये आहेत. अशा प्रकारे कितव्या वर्षी त्यांचा पगार 2,50,000 होईल असं काय? हा प्रश्न आहे. म्हणजे इथं आता बघा, पहिलं जे पद आहे म्हणजे ए जे आहे आपल्याला माहिती आहे तर ते किती आहे? 1,80,000 आहे. प्रत्येक वर्षाचा फरक जो आहे तर तो किती आहे? 10,000 रुपये आहे. आता n बरोबर किती आहे काढायचं आपल्याला. पण Tn जे आहे तर ती काय केली आपल्याला किंमत दिलेली आहे तर ती किती आहे? 2,50,000 रुपये आहे. तर याच्यावरून आपण सूत्र घेऊया. आपण Tnचं सूत्र म्हणजे कितवे पद आपल्याला ते काढायचं आहे, पण त्या पदाची किंमत आपल्याला काय केली दिलेली आहे. तर इथं Tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 कंसाच्या बाहेर t. इथं ही किंमत घालूया आपण. 2,50,000 बरोबर a किती आहे? 1,80,000 अधिक n आपल्याला माहिती नाही तो तसाच ठेवायचा. n वजा 1 गुणिले d जो आहे तर तो किती आहे?
10,000 रुपये. तर आता काय करूया आपण, हे सोडूयात. तर इथं हे 1 लाख आपण काय करू शकतो, इकडं पक्षांतर करून बरोबरच्या पलीकडं आणू शकतो. म्हणजे 2,50,000 वजा 1,80,000 बरोबर n वजा 1 गुणिले 10,000. आता काय करायचे, आपल्याला ही वजाबाकी करायची. वजाबाकी आपण इथं करून बघूया. किती आहेत बघा, 2,50,000 वजा 1,80,000. हे 0 0 0 आणि 0. आता इकडनं हातचा गेला, 15तून 8 गेले 7 आणि 0. म्हणजे इथं काय झालं, इथं आलं. म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो, 70,000 हे आलं. 70,000 बरोबर 70,000 बरोबर किती येणार आता हे, हा जर गुणाकार आपण केला तर किती होईल बघा. आता हे 10,000 n वजा 10,000. आता आपण हे 10,000 काय करूया, इकडं आणूयात. म्हणजे 70,000 हे वजा आहेत, हे काय होतील, अधिक होतील. 10,000 बरोबर 10,000 n. हे किती झाले बघा, 80,000 झाले. 70 आणि 10,000 80,000 बरोबर 10,000 n. आता म्हणून आपल्याला n बरोबर काढायचं आहे. म्हणजे इथं गुणाकाराची क्रिया आहे, इथं भागाकार होतील. म्हणजे 80,000 भागिले का होणार आहे, तिथं 10,000 होतील. हे 0 गेली आणि इथं किती आलं, n बरोबर 8 आलेलं आहे. n बरोबर किती, 8. म्हणजे इथं म्हणून आपण इथं उत्तर काय लिहू शकतो बघा, 8व्या वर्षी त्यांचा वार्षिक पगार किती होणार आहे, 2,50,000 रुपये होईल. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, हे उदाहरण सोडवलेलं आहे. हे सुद्धा उदाहरण विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, आपल्या वहीमध्ये सोडवून घ्यायचं आहे.